श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, साधू संत हे परमेश्वराचेच अंश असतात. आपल्या मनातील ते जाणू शकतात. त्यांच्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती सामावलेली आहे, तर मग अशा अनंत अंशांनी नटलेल्या त्या अनंतामध्ये केवढी प्रचंड शक्ती सामावलेली असेल. हा भाव ध्यानात घेऊन आमच्यासारख्या घुंगरट्यांनी आपला बडेजाव बाजूस ठेवून त्या अनंत शक्ती परमेश्वरास अनन्य भावाने शरण जावयास नको का? साधू संत महात्मे ज्यांच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते, ते सुद्धा जेथे त्या अनंत शक्ती परमेश्वरापुढे नतमस्तक होतात व त्यास अनन्य भावाने शरण जातात, तेथे आपणही सामान्यांनी त्यांचे ऐकावे व जीवनात वागावे. श्री गुरूंबरोबर पंढरपुरी आलेली ती भाविक मंडळी येथे इतकी रमली की श्री गुरूंनी त्यांना हसत हसत पण आनंदाने उचंबळून एकदा, काय मंडळी, गावाला विसरलात का? येऊन 2 महिने होऊन गेले तरी गावाकडे जाण्याची एकदा देखील भाषा काढत नाही की, असे विनोदाने म्हटले होते. श्रीमन महाराजांचा पंढरपूरच्या मुक्कामात दररोज सायंकाळी न चुकता श्री विठ्ठलाच्या दर्शनास जाण्याचा प्रघात होता. बहुतांशः ते एकटे कधीच जात नसत, आपल्या सर्व शिष्य परिवारासह जात असत. नित्याप्रमाणे एक दिवस ते श्री विठ्ठलाच्या दर्शनास निघाले असता निम्म्या वाटेवर अकस्मात ब्रह्मानंद अशी त्यांनी श्री गुरूंना हाक मारली. श्री गुरु लगेच त्यांच्याजवळ हात जोडून गेले. त्यावेळी श्रीमन महाराजांनी त्यांना बोलावून रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या एका घरात प्रवेश केला. तेथील एका लहान खोलीत ते गेले व त्यांनी दरवाजा लावून घेतला. ते जे एकदा आत गेले ते सुमारे 1.5 तासाने बाहेर आले. तोपर्यंत बरोबरचे सर्व लोक रस्त्यावर तटस्थ उभे राहिले होते. आत त्यांची काय चर्चा चालली होती याचा कोणासही मागमूस लागला नाही. ते बाहेर आल्यावर श्री गुरूंचे मुख मात्र कोमेजल्यासारखे दिसत होते. त्यांच्या नेत्रातून एकसारख्या अश्रुधारा वाहत होत्या. इतरांना ते दिसू नये म्हणून काहीतरी निमित्त करून वरचेवर ते आपले डोळे पुसत होते. श्रीमन महाराजांच्या बरोबर ते श्री विठोबाच्या दर्शनास जरी चालले होते तरी अनिच्छेने म्हणण्यापेक्षा महत् प्रयासाने ते जात होते असे म्हणणेच जास्त संयुक्तिक होईल. अनेकांच्या मनात अनेक तऱ्हेच्या भावना उमटल्या असतील, अनेक शंका चाटून गेल्या असतील, पण पुढे श्रीमन महाराजांच्या निर्याणानंतरच श्री गुरूंच्या त्यावेळच्या परिस्थितीचा यथार्थ उलगडा झाला. श्रीमन महाराजांनी त्यावेळीच श्री गुरूंना आपल्या निर्याणाची सूचना देऊन त्यानंतर त्यांनी काय करावे या सूचना दिल्या असाव्या व श्री गुरूंचे सर्वतोपरी सांत्वन केले असावे. श्री गुरु मात्र श्रीमन महाराजांबरोबर श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन जे परतले ते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कोणाच्याही दृष्टीस पडले नाहीत. चंद्रभागेच्या काठी एकट्यानेच त्यांनी एकांतात रात्र कंठली असे सांगतात. त्या वर्षीची गुरुपौर्णिमा पंढरपुरीत झाली. त्या दिवशी तर पूजा समारंभाच्या व्यवस्थेच्या व तयारीच्या अट्टहासाला सीमाच नव्हती. श्रीमन महाराजांच्या पूजेला केशर, कस्तुरी, परिमल गंध अशा तऱ्हेची सुवासिक फुले, तुळशीची श्री गुरूंनी स्वतः केलेली माळ, नवी जरीची कफनी, टोपी, पादुका अशी सर्व तयारी करून ठेवून श्री गुरूंनी पक्वान्नांचा बेत करविला होता. श्रीमन महाराज सहसा पूजा करून घेण्यास बसत नसत, पण त्यावर्षी ते पूजा करून घेण्यास बसले. सर्व भक्तगणांची पूजा त्या दिवशी त्यांनी स्वीकारली. हा पूजा समारंभाचा सोहळा 2 तासपर्यंत चालला होता. तेवढा वेळ श्रीमन महाराज त्या दिवशी मंदहास्य वदनाने सगळ्यांकडे कृपादृष्टीने पाहत स्वस्थ बसले होते. त्या दिवशी श्रीमन महाराजांच्या पूजेचा ज्यांना लाभ झाला ते लोकभाग्याचे, यात शंकाच नाही. असो, साधक हो, सर्वजणांनी श्री महाराजांची पूजा केल्यावर सर्वात शेवटी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी स्वतः तयार केलेली तुळशीची माळ व त्याबरोबर सुवासिक फुलांचीही माळ श्री महाराजांच्या गळ्यात प्रेमाने घातली. त्यांच्या चरणकमलांवर कोमल तुलसीदल अर्पण केले. त्यांना साष्टांग नमस्कार केला.
यापुढे सद्गुरुनाथांचे सुंदर सगुण रूप दिसेनासे होणार व ते निर्गुण रूप धारण करणार अशी भावना मनत चक्षुंपुढे उभी राहताच त्यांचा सर्व देह कापू लागला. ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.